हा स्ट्रेस आणि हे जे टेन्शन असतं ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला बराच डेटा देऊ शकतो, जार्गन देऊ शकतो, पण ते एवढं आपल्याला मनामध्ये जात नाही. म्हणून मी तुम्हाला 2 असे बॉलिवूडची गाणी सांगणार आहे. सर तुम्ही एक जुना पिक्चर आहे हम दोनों, त्याच्यामध्ये गाणं होतं देवानंदचं की मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया. आणि एक नवीन पिक्चर होता, नवीन म्हणजे आता जुना झाला, मिस्टर इंडिया, त्याच्यामध्ये गाणं होतं की जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. बरोबर. सो आय थिंक मी 30 वर्षामध्ये जो बाजार बघितला तुम्हाला बोललो मी, त्यामध्ये अशी वर्ष येतात आणि अलीकडे लोकांना सवय लागली आहे की 25-30% रिटर्न मिळालेला आहे. आणि ह्याला आपण जार्गन एक वापरतो मी, ह्याला म्हणतात मीन रिव्हर्जन. तर थोडा त्यामुळे असा चटका बसलाय, पण कंपाऊंडिंग अजिबात संपलेलं नाहीये. आणि म्हणजे मी लोकांना सांगतो की तुम्ही 10%, 20%, 30% असा विचार करू नका. जे मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग असतं आणि जे रूल ऑफ 72 असतं, त्याच्यामध्ये तुम्ही हा विचार करा की पुढच्या 5 वर्षामध्ये माझे पैसे 5 पट होतील की 10 पट होतील. जर माझं रिटर्न 15% असेल तर माझे पैसे 4 होतात. बरोबर. आणि जर माझं भाग्य फारच छान आहे आणि माझं रिटर्न 24% आहे तर माझे 1 लाखाचे तुम्ही बिलीव्ह नाही करणार 10 लाख होतात. सो कंपाऊंडिंग चालत राहणार, तुम्ही फक्त पैसे काढू नका. बरोबर.